मित्रांनो, पुण्यात तब्बल 1500 एकर जागेवर आणखी एक मोठी नवी आयटी पार्क ही उभी राहणार आहे। जगप्रसिद्ध हिंजवडी आयटी पार्कला पर्याय म्हणून ही नवीन आयटी पार्क आता उभं केलं जाणार आहे। मित्रांनो, काही सविस्तर याबद्दल अपडेट आलेली आहे, सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। महाराष्ट्र सरकारने पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक हब जवळ एक नवीन आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया ही सुरू केली आहे। हिंजवडी आयटी पार्क मधील गर्दी कमी करणे आणि या प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन आयटी पार्क हे उभं केलं जाणार आहे। मित्रांनो, पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक आहे। हिंजवडीतील आयटी पार्क मध्ये शेकडो नॅशनल तसेच इंटरनॅशनल आयटी कंपन्या आहेत। हिंजवडीच्या आयटी पार्क मध्ये कोट्यावधींची उलाढाल होते। हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे एक नवीन आयटी पार्क उभारण्याची तयारी सुरू केलेली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पासाठी जमीन संपादन सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्याला दिले असून त्यांच्या सूचनानुसार उद्योग विभागाने महसूल विभागाला पत्र लिहून दिवे, चबडील आणि कोंडीत गावातील सरकारी मालकीची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे। हिंजवडीतील पायाभूत सुविधांमध्ये अडचणी येत आहेत। हिंजवडीतील अनेक आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होणार असल्याची चर्चा देखील रंगली होती। यामुळे हिंजवडी आयटी पार्क वरील ताण कमी करण्याची नव्या आयटी पार्कची घोषणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच हिंजवडीतील भेट दिली आणि प्रशासनाला रस्ता रुंदीकरणाचा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले, कारण विलंबामुळे कंपन्या स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत असा इशारा दिला। महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या पुरंदर तालुक्यात एक नवीन आयटी पार्क उभारण्याचा हिरवा कंदील दिलेला आहे। हिंजवडी आयटी पार्कवर वाढता ट्रॅफिक आणि समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याचा मूळ निर्णय एप्रिल 2025 चा आहे, पण अंमलबजावणीची हालचाल आता पुन्हा सुरू झालेली आहे, ज्यामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे, चाबडी, कोंडीत येथील जागाची पाहणी सुरू करण्यात आली आहे। या गावातील 1500 एकर जागेवर हे आयटी पार्क उभं केलं जाणार आहे। या पार्कमुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार असून पुरंदर परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे। तसेच हिंजवडीवरील वाहतुकीचा भार देखील कमी होण्यास मदत होईल। औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे। तज्ञांच्या मते येत्या काही वर्षात पुरंदर हे पुण्याचे नवीन आयटी हब म्हणून ओळखले जाईल। आता तुमच्या मनात देखील काही प्रश्न निर्माण झाले असतील, जसे की पुरंदर येथे नवीन आयटी पार्क उभारण्याचा निर्णय कधी घेण्यात आला? तर पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याचा मूळ निर्णय एप्रिल 2025 चा आहे, परंतु अंमलबजावणीची हालचाल सध्या पुन्हा सुरू झाली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबर 2025 मध्ये जमीन संपादन सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न तो म्हणजे पुरंदर आयटी पार्क साठी किती जमीन वापरली जाणार आहे आणि कोणत्या गावांमध्ये हे आयटी पार्क उभं राहणार आहे। या आयटी पार्क साठी पुरंदर तालुक्यातील दिवे, चाबडी आणि कोंडीत या गावांमधील सरकारी मालकीची सुमारे 1500 एकर जमीन वापरली जाणार आहे। ही जमीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक हब जवळ आहे, त्यामुळे प्रकल्पाची रणनीती सुद्धा महत्त्व वाढवतं। त्यानंतर हा आयटी पार्क का उभा करण्यात येत आहे? तर हिंजवडी आयटी पार्कवर वाढता ताण, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांमधील अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हिंजवडीतील कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतर करण्याचा विचार करत असल्यामुळे पुरंदर आयटी पार्क मुळे भार कमी होईल आणि कंपन्या राज्यात राहतील। याच मागचा हा महत्त्वपूर्ण उद्देश राज्य सरकारचा आहे। आता नवीन आयटी पार्क उभं राहणार असून तिथं भरपूर रोजगार हे उपलब्ध होतील। मित्रांनो, येणाऱ्या काळात इथं नवीन आयटी पार्क हब मधून हा एरिया ओळखला जाणार असून नवीन आयटी पार्क आता पुण्याला हे मिळणार आहे। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। हा व्हिडिओ मित्रांपर्यंत जास्त करून शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।